जय काळेश्वरी. मी अमलेश भाऊ जावळकर. गुढीपाडवा झाल्यानंतर जो मंगळवार येतो त्या दिवशी म्हणजे तळेगावजवळ नानुली म्हणून गाव आहे, तिथं इतकं सुंदर असं फिरंगायचं मंदिर आहे. दरवर्षी मी त्या मंदिरामध्ये मागच्या वेळेस पण माझी व्हिडिओ टाकली होती की मी त्या मंदिरामध्ये दरवर्षी उत्सवाला येत असतो. आणि आज त्या देवीचा उरूस आहे म्हणून मी पायीच्या डोंगरावरती निघालो आहे. इतकं सुंदर असं संध्याकाळी आईसाहेबांचा छबिना असतो आणि इतकं सुंदर अशी पालखीमध्ये आई जगदंबा म्हणजे कुरकुमच्या फिरंगायचंच ठाण आहे. इथं इतकं सुंदर असं ठाण आहे त्या जगदंबेचं, आदिशक्तीचं. मी लहानपणापासून मी सांगितलं होतं, मी लहानाचा मोठा मी तळेगावमध्ये नानुली या गावामध्ये लहानाचा मोठा झालेला आहे. आणि त्यावेळेस मी इथं डोंगरामध्ये आहे ना गुरं वाळायला यायचो आमच्या मावशीची. तेव्हापासून मी जेव्हा गुरं वाळायला येत होतो तेव्हापासूनच म्हणजे शाळेलाच इकडं टाकलं होतं, कारण का माझी परिस्थितीच नव्हती की कुठं जायची यायची, म्हणून मी माझ्या मावशीकच राहिलो होतो. आणि त्या डोंगरामध्ये फिरंगायचं ठाण इथं वरती आदिशक्तीचं, म्हणजे ते कुरकुमच्या फिरंगायचंच देवीचंच ठाण आहे. मग त्याच्यानंतर मी जेव्हा जनावर चारायला यायचो त्यावेळेस मी इथं ते देवी म्हणजे पाया पडायचो, वटी भरायचो. मंगळवार शुक्रवार आपलं जसं होईल तसं यायचो मी, करायचो. पुण्यावरनं काय शक्य जास्त येत नव्हतं म्हणून जास्त मावशीकडेच राहायचो मी. पण इतकं त्या देवीचं सत्पन आहे म्हणून दरवर्षी मी त्या फिरंगाईच्या उरसाला येतो. सकाळी ती देवी दापोडीमधून त्या देवीला इथं आणतात. त्याच्यानंतर त्यांच्या नदीवरती ते आंघोळ घालतात, त्या देवीला आंघोळ घालतात. आणि दापोडीमध्ये सुद्धा फिरंगाईचं ठाण आहे, दापोडी गावामध्ये सुद्धा फिरंगाईचं ठाण आहे. ती लोकं कुरकुमला जातात देवी आणण्यासाठी आणि ही जी लोकं आहेत ती दापोडीमध्ये जातात. मग त्याच्यानंतर आंघोळ केल्यानंतर देवीचं स्नान झाल्यानंतर इथं देवीचा गोंधळ भरड होतो. दुपारी 12 वाजताच झाला. आणि मग त्याच्यानंतर आता संध्याकाळी गावामध्ये त्यांची पालखी छबिना असतो. इतका सुंदर असा जगदंबेचा कार्यक्रम असतो. तर मी जसं लहान आहे तसं मला देवीची प्रचिती आहे कुरकुमच्या फिरंगाची, म्हणून दरवर्षी मला ह्या डोंगरावरती यावंच लागतं आदिशक्तीची ओटी भरायला. कारण का माझा लहानपणापासून श्रद्धा विश्वास देवीवरती खूप आहे. तुम्हाला दाखवतो, इतका उंच डोंगर आहे, इतकं सुंदर असा आदिशक्तीचा डोंगर आहे. आणि अशी पावाटे इथं जायची, रस्ता वगैरे काही नाही आहे आणि पहिल्यापासूनच तसा रोड आहे. आणि तिथं वरती जिथं देवीचं ठाण आहे तिथं कशा 5 पायऱ्या, ते 5 पांडवांनी त्या पायऱ्या बांधलेल्या होत्या. 5 पांडवांनी त्या पायऱ्या अशा बांधलेल्या होत्या म्हणून त्या पायऱ्यांनी पहिलं आम्ही मी तिकडनं जातो तिकडं जातो. आत्ता हा रस्ता झाला आहे, पहिला रस्ता वगैरे काहीच नव्हता. पण इतकं सुंदर असं देवीचं ठाण आहे. लोक भाविक ये जा करतात. इथं पलीकडं मी ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस काहीच नव्हतं. आता इतकं मोठे कंपन्या वगैरे झाल्यात. मी त्यावेळेस गुरं चरायला इकडंच येत होतो. आणि पलीकडं तिकडं आंबी, नानुली, वराळ सगळं तिकडे. आणि त्याच गावामध्ये आज नानुलीमध्ये फिरंगायचा उरूस आहे. तर पुढचं तुम्हाला दाखवतो आदिशक्तीचं मंदिर तुम्हाला. चला या. त्या देवीचं एवढं मोठं ठाण आहे फिरंगायचं आदिशक्तीचं. त्या गडावरती पोचलोय. हा पूर्ण देवीचा परिसर आहे. इथं वरती मंदिर आहे देवीचं आदिशक्तीचं. त्यानंतर पूर्ण पुढं इथं कंपनी आहेत पूर्ण पुढच्या साईडला. आणि पहिल्यापासून इकडं पण देवीचं अस्तित्व आहे. बघितलं तर ह्या सगळ्यात जुन्या देवीच्या पायऱ्या, त्या पहिल्यापासून सगळ्यात जुन्या देवीच्या पायऱ्यात आदिशक्तीच्या. तर जेव्हा तुम्ही कधी आले पुण्यामध्ये तर मावळामध्ये नानुली गावामध्ये इतकं सुंदर असं फिरंगायचं ठाण आहे, इतकं सुंदर आदिशक्तीचा दरबार आहे. तर तुम्ही नक्की त्या देवीच्या दर्शनाला नक्की या. जय काळेश्वरी. मी तुम्हाला सांगितलं होतं मगाशी देवीच्या इथं पहिल्यापासून पांडवकालीन अशा पायऱ्या देवीच्या इथनं जायला. पहिल्यांदा ह्या पायऱ्यांवरूनच इथून जायचं होतं. पहिल्यापासून पायऱ्या. आत्ता हे सगळं पूर्ण सभामंडप झालेलं आहे देवीचं. या देवीचा आदिशक्तीचं.
ते म्हणतात ना, जगाची सृष्टी बघायला आधी आदिशक्ती बसली, तिने माझ्या डोक्यावरती असं सोन्या मोत्याचं छत्र ठेवलं आहे. म्हणून आज राजासारखा रुबाबात तिच्या नावावरती फिरतोय आज. तर आधी आदिशक्तीचा दरबार बघूया या. आता लहानपणापासून यायला लागतं ना. तो ओटीचा नाही इकडं. आम्ही राहणार हा काय चुकलं असेल तर माफ कर आधी आदिशक्ती. जेवढं काय चुकलं असेल तर पात्र जगदंबे आधी आदिशक्ती. तुझं माझ्या डोक्यावरती राहलेलं फिरंगाई कुरकुमचे फिरंगाई. तिचा इतकं सुंदर असा दरबार आहे. म्हणजे कुरकुमच्या फिरंगाईचं हे नानोली गावात ठाण आहे. म्हणून दरवर्षी पाडवा झाल्यानंतर जो मंगळ येतो त्याच्यानंतर या देवीचा उत्सव असतो. जय काळेश्वरी. हे मंदिर प्राचीन काळापासून आहे आणि पांडवकालीन आहे. हे मंदिर प्राचीन काळापासून आणि पांडवकालीन मंदिर आहे. आणि इतकं हे मंदिर पूर्ण पोखरलेलं आदिम आदिशक्ती त्याच्या आतमध्ये विराजमान झालेली आहे. आणि हा होमकुंड आदिम आदिशक्तीचा उरसाच्या दिवशी इतका सुंदर असतो. आणि पूर्ण हा परिसर इतका सुंदर आहे. इथनं समोर पण तुम्ही बघू शकता. कारण का आता हे मी ज्यावेळेस लहान होते तेव्हा ग्रिल वगैरे काय नव्हतं. आता ग्रिल वगैरे लावलेत कारण का लहान लहान मुलं येतात त्याच्यामुळे ग्रिल लावलेत. नाहीतर त्यावेळेस काही नव्हतं. फक्त ज्या मी मागशी पायऱ्या दाखवल्या त्या पायऱ्याने सगळेजण वरती यायचे उरसाच्या दिवशी. पण आता इतकं सुंदर असं वेळेनुसार आणि काळानुसार इतकं बदलले आणि इतकं सुंदर असा आदिम आदिशक्तीचा दरबार. आणि दरवर्षी कार्यक्रम इतका सुंदर होतो. इतकं सुंदर असं उत्सव असतो आदिम आदिशक्तीचा. संध्याकाळी गावामधनं देवीची पालखी मिरवली जाते. असा हा सुंदर आदिम आदिशक्तीचा सोहळा असतो. जय काळेश्वर. देवीचं दर्शन घेऊन आदिम आदिशक्तीचं दर्शन घेऊन आता निघालोय. आणि तिथं वरती समोर देवीचं हे पाण्याचं आहे. तिथं पाणी येतं ना रे आपोआप. पाण्याचं कुंड आहे देवीचं तिथं. तिथं मी लहानपणी तिथं पाणी प्यायला यायचो. जेव्हा गुरं वळायला यायचो ना तेव्हा तिथं पाणी प्यायला यायचो. आणि अजून पण तिथं पाणी आहे त्या कुंडामध्ये. 12 महिने त्या कुंडामध्ये पाणी आहे. तिथलं पाणी कधीच आटत नाही. आता देवीचं दर्शन घेऊन आदिम आदिशक्तीचं निघाले घरी. आई जगदंबे आदिम आदिशक्ती सगळ्यांच्या डोक्यावरती मस्तकावरती तुझा वरद हस्त राहू दे. आदिम आदिशक्ती तुझी अशी मूर्ती आहे, अशी तुझी कीर्ती, अशी तुझी ख्याती आहे. म्हणून मी लहानपणापासूनच या देवदिकामध्ये आहे. आणि आदिम आदिशक्तीचा माझ्या डोक्यावरतीच म्हणजे जी छत्रछाया माझ्या डोक्यावरतीच आदिम आदिशक्तीची. इतकं सुंदर तिने मला लहानपणीच दर्शन दिलं होतं आदिम आदिशक्तीने. म्हणजे कुरकुमच्या फिरंगाईचं हे देवस्थान आहे ते म्हणजे तुळजापूरच्या तुळजाभवानीचंच रूप आहे. आणि तुळजापूरला जातानाच कुरकुम हे गाव लागतं पहिल्यांदा. तिथं हे मेन ठाण आहे त्या कुरकुमच्या फिरंगाईचं.
ती तिथून इथं आलेली आहे नानोली गावात. त्याच्यानंतर दापोडीमध्ये सुद्धा त्या देवीचं ठाणे कुरकुमच्या फिरंगायचं. पण मी लहानपणी माझी परिस्थिती नसल्यामुळे माझ्या मावशीच्या घरीच होतो. त्याच्यामुळं ज्यावेळेस मी यायचो इकडं त्यावेळेस पहिल्यांदा देवीला पाया पडायला यायचो, म्हणजे यायचंच म्हणून ती सवय लागली. म्हणून त्या उरसाला दरवर्षी मी कुठेही जगाच्या दूरवर कुठे जरी असलो तरी हा दिवस मी कधीच चुकू शकत नाही. कारण का देवानी आपल्यावरती लक्ष ठेवलेलं आहे, आपल्या डोक्यावरती वरद हस्त ठेवलेलं आहे. जर आजकाल लोकांचं कसं आहे का, नवस नाही पूर्ण तर लोक देवाला सुद्धा नावं ठेवतात. आम्ही तर मानव आहे, आम्हाला पण लोक नावं ठेवतात देवाचं केलं तरी. पण माझं तसं नाही आहे. माझी मनापासून खूप श्रद्धा, विश्वास आणि माझी खूप मोठी भक्ती आदिमाशक्तीची. आणि हा माझा शिष्यच आहे. माझ्या मावशीच्या जावचा मुलगा आहे हा. त्याला मी गेनमाळ घातलेली आहे. तुझ्या गेनमाळ किती वर्ष आलं सांग? 4-5 वर्ष. 4-5 वर्ष झाली मी त्याला गेनमाळ केलं तेव्हा. आणि ज्यावेळेस मी इथं मावशीकडे राहिलो होतो तेव्हा तो खूप लहान होता. म्हणजे माझ्यासमोर त्याचा जन्म झालेला आहे. त्याच्या वडिलांच्या टिळ्याला मी गेलो होतो तेव्हा पण मी खूप लहान होतो. पण त्याला मी गेनमाळ घेतली, त्याला मी माझ्या मांडीवरती घेतलं, त्याला गेनमाळ घेतली, त्याला कान फुकले, त्याला दूध पाजलं, त्याचा देवीचा कार्यक्रम केला, त्याला माळपरडी दिली. असा त्याचा सुंदर असा मावळमध्ये तळेगावच्या शेजारीच हे नानोली गाव आहे. इतका सुंदर असा त्यांच्या गावामध्ये मी कुरकुमच्या फिरंगायचा, माळपरडीचा, देवीचा, तुळजाभवानीचा असा कार्यक्रम केला होता. तो दरवर्षी मला सोडून कधी राहू शकत नाही आणि राहणार पण नाही शेवटपर्यंत. कारण का मी आजपर्यंत माझ्या शिष्यांना दूध पाजलेले ते कधीच वाया जाऊ शकत नाही. असे एक एक शिष्य मी घडवलेले आहेत आदिमादिशक्तीचे. कारण का माझ्याच डोक्यावरती आदिमादिशक्तीचा मोठा वरद हस्त आहे. मांढर देवीचा, तुळजाभवानीचा, कुरकुमच्या फिरंगायचा. नंतर पण दिलं होतं पाणी. पुरुषातच यायला भेटतं. इकडे कार्यक्रम असते ना, गणमाळ बिनमाळ असते ना, माळपडीचा कार्यक्रम येतो. आम्ही बरेच दिवस राहिले. मला यायला वेळ आहे ना. होतो का तू? तिकडे कुठं का तिथंच कुठं का तुझं पोरग आहे? आतमध्ये या. 4-5 वर्ष आले तुझ्या कार्यक्रमाला? हा 2022 2022. आता आलं आता काय करतात काय माहिती. आता वाढदिवस असेल ना दीदीचा ते. कळवायला लावलं ना जरा. मी राहण्यात राहिले होते ना तर आले की काय काय आले? हे काय काय कधी मला तर तुम्हाला पाहिलं आता हा हा म्हणून पटकन आले, खिडकीतून दिसले. हा हा. कधी चालत वहिनी. सगळ्यांनीच यायला पाहिजे खरं राहायला तिकडे. हा ना. गावातले हे रानातच भारी वाटतं राहायला खरं इकडे. त्या गावातले उपव चपात्या हे असं ते. डबल लाईट नाही सांगितलं. बटन कोणते 2 बल लागलेले आहे का एकच आहे? कोणाची 1 नाही 2 नाही तर खरंच चांगले. मी आत्ता बघितलं घर बांधलेलं. हा ना 3 वर्ष झाली आता. हा 3 वर्षाला इकडे राहायला आले तुम्ही? मला नाही म्हणलं तू राहायला आली. काय पड की त्या मामा तुला बोललो पाठीमा काय पुण्या काळूबाई नव्हतं बोललं का मग समीरवर आणत आला काय तेवढं पड वाटतं. की मामा हा सगळं चांगले. आकाश मामा घेऊन पडेल ना मामा. त्यांच्या तिकडे ही पोती कसली आहे? चांगला वगैरे. थंड पाणी बाटल्या असं ना फ्रीज पुढच्या फॅन लावायचं